अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरटकमालिका कौपिनोजिशास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माहुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। श्री गणेशाय नमः। जय जय जी पंढरीराय भोगत्याश्वर गुण ऐश्वर्याय श्री सोसनी अपार माया सकळ कळा तुझेनी घटपटतंतु आकाश न्याय सर्व तवची ब्रह्म होय ऐसे असुनी निराळा राय अव्यक्त व्यक्ती पाहुनी की अपार घटी अपार तरणी व्यापुणी ऐक्य दिसे गगनी त्याची नये मोक्षदानी व्याप्त असे सर्वांते तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेश करुणाविधी पंढरीचा विष माये कनवाळू जगन्निवास भक्तवत्सल नटलासे तर हे दीनबंधू भक्त व्यापका कुंडलिक वरदायका आता पुढे रसनाधुनिका भक्तिसार वदविका मागेले दय रामदर्शन आणि द्युती अंजनी नंदन गोरक्षाला की भेटून अदृश्यपणे मिरवले असुस्ताना गेला विधनाथ एरिकरे अंजनी सुत शृंग मुरडा जाऊन त्वरित सानवेशे नटलासे गुप्तवेशे राजसदन पाहता झाला अंजनी नंदन एकादशनी मैनाकीन पद्मीन मंचकावरी पौरली सुख निद्रा शैनी असून परिचारिका गेल्या उठवून ऐसी एकांत संधी पाहून धवळारी तई संचारला चप्पलपणी तो मंचका जवळी जावणी बैसला प्रतापवडी किलो तळा पद्मिनी कवळे कर पात्री धरियेली वेग तवता कर कमळ सावध झाली किलो तळा वेल्हाळ तो दृष्टी देखील अंजनी बाळ चरणावरी लोटली किलोतळा आणि मैनाकिनी तृतीय नाम जिचे पद्मिनी या परिसृती बोलती कल्पनी कवने अर्थी ही नामे तृतीय अभिधानाती द्वैता झाली असे कवनार्था मग त्या कल्पनी वाक्सरिता व्यक्ती घेणे मिरवली ऐसा पाहुणी श्रुती आदर बोलता कवी सादर तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशा रीती ऐका त्या तरी पर्वता माझी मंदरगी जंबोद्वीप त्याची प्रथम पायरी या परी सिंहद्वीपाची दुसरी मेरू मांदार आहे की या परी सिंहद्वीप भुवनी स्त्रियांची तुक्या असती पद्मिनी त्यातही मुख्य महिला केली स्वरूपवंती मिळत असे तो एके दिवशी अभंग करोनी उभी राहिली धवळारी जाऊनी तो सहज दृष्टी दिशा गमनी आकाशाते पाहत असे हस्ती झगटती कबरी भार तो वरदृष्टी जाऊनी गोचर उपचर वसू विमानावर आरूढ होऊनी जात असे विमानारूढ झाला होता तो वसने एकांगी झाले तत्वता आवेशेल बाहेर लिंग दर्शता असावध बैसलासे विमानावरी गवक्षद्वार त्यातूनी दिसे अवयव समग्र तो मैनाकिनी पाहुणी नेत्रे हासे खदखदा ते काळी ते ऐकुनी वसुनात विक्षेपोनी बोलता झाला तिथे म्हणे पापिनी पर पुरुषा ते पाहुनी हसलीस तरी ऐसी जारिनीवरती धरुणे राहसी स्वग्रहाप्रती माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसलीस तर मी नोहे तैसा भ्रष्ट सकळ वस्तू माझी श्रेष्ठ इंद्रियद मनी कनिष्ठ पूर्ण तपा साधितसे तर मम अभिलाष धरुणी गदगद हस्तसी पापिनी तरी पुरुष विनोदे स्वस्तानी जाऊन या परशील स्त्री देशात स्त्री कटकी वस्ती होईल तुझी शेखी मग कैसा पुरुष ते लोकी दृष्टी गोचर होईल ऐसे बोलता वसू अंतरिक्ष परमलाजली पद्मिनी सुरक्ष परिपद चित्त शब्द ऐकता प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापिली मने महाराजा वसून अपराध झाला विषम आता अपराधाचे विवरण करिता बोलता नये आमासी पर्यासो प्रारब्ध योग कदा न सुटे आचरला भोग त्रिवशाप देवनी आता चांग
स्वपदाते स्थापावे. तुम्ही वसु सर्व प्रकारे भरला शांती भांडारे, परम कनवाळू इंद्रिये साचारे, योग दमनी मिरवला तरी उशाप देवनी माते, करी महाराजा पदाश्रित मग अंतरिक्ष पाहुनी ढळाळीते, उशापे वदलासे मने पद्मिनी ऐक वचन, श्री राज्यात केलो तळा स्वामीन, तेथे आयुष्य स्तरल्या पूर्ण, तई पदी वसशील तू माये, परी मज भावे निवेदिले चित्त, तरी मही मिळवेल माझा सुत, तो तुझ स्वीकारुनी होईल रत मच्छिंद्रनाथ मनोनिया, तो रत झाली या अंगसंगी, पुत्र लाभशील रेत प्रसंगी, मिन्नाथ हे नाम जगी, प्रसिद्ध मिळवेल महिते, तो पुत्र झालिया तू ते शेवटी विभक्ती होईल मच्छिंद्र जेटी, मग तू स्वपदा येऊनी गोरटी भोग भोगी स्वर्गींचा, या उपरी बोलली मैनाकिनी, पुरुष नाही का तया भोनी, सगळ स्त्रिया दिसती अवनी, काय म्हणून महाराजा, तरी पुरुषा वाचूनी संतती, कोठूनी होत असे नसुनी पती, एरु म्हणे येऊनी मारुती, भूकार देत असे ऊर्ध्वरिता वायुनंदन, वीर व्यापित असे भूकारे करून, मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होत असे शुभानेन, बाळ तनु जो पुरुषधारी मृत्यू पावे तो भुवकारी, तितके विन अचळणारी महीवरी विराजती, ऐसे वदता अंतरिक्ष मात, मम बोले पद्मिनी जाऊनी त्वरित, हे मार्जा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाया, प्रत्यक्ष पुरुष पावती मरण, ऐशी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन, मम भोगार्थ महाराजा, अंतरिक्ष मने यो शुभाननी, तू किलो तैसी उपरी जाऊनी, बैसुनी उपरी तप मांडणी, आराधावा मारुती, प्रसन्न झाली या वायुनंदन, मग मुक्त करील तया भयापासून, परी तुझं सांगत होती खुन चित्ता माझी रक्षावी, प्रसन्न होईल जेव्हा मारुती, मागणी करीजी अंगसंगती, मग तो संकटी पडवणी क्षती, मच्छिंद्राते आणील तर ह्या रचुनी, दृढतर उपाय मिरवत आहे मारुती भय, तर त्याचे हस्ते साधावे कार्य, मच्छिंद्राते आणोनी, या उपरी बोले पद्मिनी युवती, रामचरणी श्री मारुती, कैसे ना माते द्यावी गती, ऐसे म्हणावे महाराजा, परी ऐसे बोल प्रकरणी मारुतीत मिळवला विषय ध्वनी, मग तव सुत मच्छिंद्र कुटून येतील महाराजा. ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन, मने विषयपत्रवरहित वायुनंदन, ब्रह्मचर्य वर्ताते कुलूट लोटून रती सुखाते मिळवेल, तर या संशय सोडून गोरटी, अर्थ धरीची तुका पोटी, मच्छिंद्राला असले ने कोटी, हनुमंते करुनिया, ऐसे सांगून या अंतरिक्ष स्वस्ताना गेला वसु दक्ष, एरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्री राज्यात प्रवर्तली. शृंगार मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी, तो ते चर्मिकेचे सदने, सहस्थिती पातली सहज स्थिती जाऊनी ओसरी, बसती झाली शुभगात्री, तो ती चर्मिका पाहुणी नेत्री, बोलती झाली ती येते मने माय ओ शुभाननी, कोटे अससी लावण्य खानी, एरे म्हणे ओ माय बहिणी सिंहद्वीपी मी असते, परी अंतरिक्ष वसूचे शापे करून, पाहते झाले माय हे भुवन, आता माझे संगोपन कोणी करील कळेना, ऐसे कोणी पद्मिनी वाणी, बोलती झाली ती चर्मिणी, म्हणे माय ओ माझे स्थानी, रावणी सुख भोगिका, स्वस्ते करुणी पाक, हरित जाया माये तृष भूक, मी आपल्या ग्रहींची एक तारंबळ होत असे, तरी मायो उपेक्षा सोडून सेवी मायो माझे सदन, कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊन या, ऐसे कुणी तियेची वार्ता परमतोषली हृदय दुहिता, मग तेथेच रावणी वल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी, हस्ते करुणी पाक निष्पती, हरित चर्मिकेचे क्षुदे प्रती, शेवटी भोजन क्रिये संगती, आपण सेवी नित्यशा, या सरी लोटता बहुत दिन, किलोतळा राज्य स्वामीन, आयुष्य सरले जरा व्यापून, मग मंत्रा लागी बोलत असे, मने आयुष्य सरले निकट, तरी कोणास हो द्यावा राज्यपट, मंत्री म्हणे माळिका चुकट, गजशुंडी विराजवावी, सकळ स्त्रिया पाचारून गज प्रेरावा माळ देऊन, त्यासी भेटेल दैववान माळ ग्रहणी ग्रीवेत,
ऐसे बोलता मंत्री तय वेळा परम तोषली किलो तळा मग सुदीन पाहुणी कार्य मंगळा अर्पिली माळा गजशुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरीला माळ देऊन ते प्रांती मैनाकिनी पाहून माळ ग्रीवित ओपिली या उपरांतिक भोगिता राणी व आचरली पूर्वोक्त तपपर्व वश केला मनोभावे रामदूत तियेने वश झाला अंजनी नंदन वश केला मनोभावे रामदूत तियेने वश झाला अंजनी नंदन हे पुरीच लिहिले कथन वायुसुते मच्छिंद्राकारण निवेदले प्रकरण पूर्वी तरी असं ऐसे कथन सिंहद्वीपी मैनाकिनी नाम माता पितरांच्या आवडी करून नाम ऐसे विराजले या परी सिंहद्वीपांची दारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचारा गोभावती कटकांत किलोतळेचे पावली आसन म्हणून किलोतळा ऐसे नाम असो गुप्त रूपे वायुनंदने सावध केले किलोतळा सावध करून तू तिथे म्हणे किलोतळे ऐके मात तू मज ठेवणे वचनात मच्छिंद्रात आणविला तरी तव वचनापासून सुटला आहे अर्थ करून परी तव सुखासी पावले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिळवला गोरक्षनाथ तो अजिंक्य असे व त्याचे सामर्थ्य वर्णविना वाचेसी म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमानोनी वयंत आला मच्छिंद्राने येऊ म्हणत असे तरी तो आता येईल ते त्याशी सज्ज करून प्रीती ते गोवुनी घ्यावा कोणी हिताते सुख संपत्ती तावनिया परी तो नये मच्छिंद्रा समान विषयी विरक्त तपोधन कैसा राहिलत नवल विधान स्वरूप करी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभवे गौरवनी गोवावा जैसा जतन करी पावख संग्रही जेब गौरवी राख की चिंदी वेष्टने रक्षणे मालिक होत आहे शिवाननी तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन ऐसे सांगून वायुनंदन गमन करिता पै झाला परी चपळ मैनाकिनी मारुती बैसविला कनकासनी षोडशोपचारे पूजा करूनी बोळविला महाराजा स्वस्थाना गेला वायुसुत एरिकडे गोरक्षनाथ वेश्य कटकी मार्गेत मुक्कामी साधुनिया जैसे पक्षी करीती गमन या तरुहुनी त्या तरुवरी जाऊन देवी गोरक्ष मुक्काम करून शृंगमुरडी पातला गावानिकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेश्या कटकी राहुनी त्यात शिबिरापरी योजिले मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दोंदिका साज सरंजाम घेऊन निका राजसदनी चालली सर्व वेश्या 7-5 घेऊन रूपवंत गुणवंत साच ऐसे कटकी करून संच राजांगणी मिरवली राजद्वारी उभे राहून पाठविले वर्तमान द्वाररक्षकी आत जाऊन वेश्या कटकी सांगितले हे महाराजा राजद्वारी कलावती कलाकुसरी रूपवंती गुण गंभीरी भेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वंदू तिथे ऐसे ऐकत केलो तळा मात म्हणे घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेसी ऐसे ऐकत द्वारी प्रदुती सवेची पातली द्वारावती घेऊन कलिंगा कलावती सभास्थानी पातली तो कनक तगटी रत्नकुंदनी मच्छिंद्र मिळवला कनकासनी निकट वैसली मैनाकिनी निज भारी शोभली जयसी नमो उडगण ज्योती मध्ये मिळवला रोहिणीपती त्याची नये मच्छिंद्रा भोवती सकळ स्त्रिया विराजल्या की तेजपुंज हाटकासनी हिरा मिळवला शुद्ध कोंदनी नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी तैसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नव्हे तर त्या रश्मीज्वाला मध्ये मच्छिंद्र कार्क गोळा कनकासनी ते सदनी सकळा राजसभेत मिरवत स्वयसी सभा सगन कलिंगा दृष्टो न पावन मग बोलती झाली सभे वचन मैनाकिनी रायाते हे महाराज शैल्यापती ऐकुनी नामाभिधान कीर्ती सोडणे आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा तर कीर्ती ध्वज फडकतावनी तैसी अवलोकनी आली करणी मही कलावंत राजभवनी विराज तसे महाराजा बृहद्रथ राजा हस्तिनापुरी कीर्तिध्वज धर्माचारी याची नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला
याची नीती कीर्तिध्वज शल्यादिशी किलोतळा नाम राज ऐसी वरुणी सत्कीर्ती भाज येथे आले महाराजा ऐसी बोलता कलिंगा युवती परमतोषला किलोतळ भूपती मग समुचय विचार करुनी अन्नभुक्ती देऊनी बोले किलोतळा तवती कलिंगा येऊनी शिबिरी मध्यान्ह समया सारुनी उपरी साज सरंजामक सजोनी परी सावध रात्री बैसली तो एकेकडे महिना किनी येवणी बसली सभास्थानी सभा मंडप शृंगारुणी दीपमाळा रसिल्या लावणी स्फटिकांची कुपिका मेणबत्ती लावणी दीपका अगरबत्ती गंध लोका घ्राणोघ्राणी मिरवत असे तपकी भरुनी गंगेरी पाणी विणे रचिले त्रयोदश गुणी त्यात फुले अत्तरदानी लोका माझी मिरवत असे ऐसे सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागून तवती आपुला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरवली एरिकडे कलंगा राजसदना जात सभे चालेल गोरक्षनाथ परी एकलिंग पाचारुनी एकांत गुज सांगेत येसी म्हणे ओ ऐक गुण गंभीरी तू नाट्य करशील सभे भितरी तरी मृदंग वाद्य माझे करी सभास्थानी ओपिका शैल्या सभे कटकस्थानी रिजवित माझे वाजवणी मग द्रव्यला घे ओढून माळे तसे माग तिथे ऐसे केता कलिंग वदत हे वरिष्ठ माझ्या गुण समर्थ सभेस्थानी स्त्रिय समस्त पुरुष नसे त्या ठाई तर तुम्हाला गे तेथे नेता वितर्क वाढेल संशय चित्ता श्री दशत पुरुष व्यक्त कोटीची नाही म्हणून ऐसे कुणी तपोधर्म म्हणे ऐके ओ सुमध्यमे अंगनावेशी येतो नटून रंग तुझा लुटावया माझी इच्छा होईल पूर्ण तुती मिळेल अपार्धन मग ती कलिंगा कलिंगा आवडीने अवश्य नाता म्हणत असे मग लेवणे कंचुकी सार परिधारिले उत्तम चेर जटा वियुक्त करुणी भार भांगमुक्तांनी भरियेला भाळीच्या चुनी कुंकुम गोर सोगे अंजनी मिरवले नेत्र कबरीवरून चा चिरबदर नाभिस्थानी खोविला काढून कर्ण मुद्रिका भूषण ताटके केली परिधान तेही गोंधळी जरावरत्ने नक्षत्रास्तम झळकती की एकाग्र करून दोहिनीपती करू पातले श्रवणी वस्ती मुक्त घोष नासिका प्रती सर्जिनत शोभतसे पाच कंकण जरित भूषण ग्रीवे माझी अपार हेम नाना नगी हाटक गुण मुक्त लढा शोभल्या स्वतः किती वर्धन अंगनावेशी गोरक्ष नंदन परम शोभला चपळेपण वैशांगणी तळपतसे आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरी नटला हेमशृंगारी मग वर्णदशा स्वरूपापरी रंभादासी शोभली ऐसे आव्हानोनी पैंजनी ती मृदंग कवळुनी प्रतिहाती नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणूनिया मिरवली परित्य शैल्या शुभाननी पाती पुरुंडा श्लोचनाचनी एकमेका बोलती वाणी मदन बाही हे असे सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूप नीच दिसती म्हणती धन्य विधात्या प्रती रसिली मूर्ती अनुपम्य समस्त वधू जरी उर्वशी तरी हिच्या पुढे वाटती दासी चपळ तेजे सहजेसे तळपत आहे बाळी हे सहज सोडून प्रत्युदक नाद दर्शवी अलौकिक पाहतेपणी पडून टक विस्मयाते पडती त्या वाद्यनादाने व्यक्तित मेळविताल अति अद्भुत परिसकळ शल्यांचे चक्षु तेत एका ठाई मिळाले कलिंगा मुख्य नायकिनी परिपूर्ण दैन्यवाणी जैसे उदया येता तरणी सकळ तेजा लोपती असुनाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करू कृत्य तै कटी कळोनी मृदंगाते कुशळ वाजवी पूर्वंडा संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकावती मान आहा आहा बोलूनी वचन धन्य म्हणती कलिंगा सकळ शैल्या सभांगणी त्या आत्मशिरनात कनकासनी की पद माळिके चिंतामणी हिरा चमक दावीतसे पुढारा पाहुणी गुरुनाथ मनच्या मनी नमन करीत परम हेरावे आनंदे चित्त म्हणून म्हणे कृतार्थ झालो मी आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्फुरण कुशळपणी वाद्य कळा मिळत असे ते नृत्य गीत संगीत होता पाहुणी लाजे विधी दुहिता लाजत अप्सरा गंधर्व माथा ठेवणी पाहती चरणाते तानमान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार
मान तुकावणी नाथ मच्छिंद्र आहा आहा म्हणतसे. मग परिधानावया उंच वस्त्र कारणी हस्ते देत मच्छिंद्रनाथ. तो पुढारा पाहुणी हर्ष बळवंत लागवकडे वर्तती. मृदंगवाद्ये वाजविता अद्भुतपण कुशळता तया नारते अक्षर वैकता. भ्रांती भांती कारितसे त्या अक्षरामाजी अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार. दावणी पुढे तोच व्यवहार रंगासमान नासवी. मृदंग अक्षरी तैसी चर्या दावी तसे गुरु वर्या. चलो मच्छिंद्र गोरखाया पुन्हा अक्षरे आच्छादी. परी अक्षरे मच्छिंद्राचे सर्व न होता पाहे भवते. चित्ती चाकाटुनी म्हणे ते कोठून आला गोरक्ष. एरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली. रंजित देखता गुरु मावली तेची अक्षरे आली तसे. आणि अक्षरे पूर्वव्यक्त होताची मच्छिंद्र दचकत भवते पाहुणी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणतसे. शैल्या आणि कलावासिनी तैसी व्यक्त न पाहता नैनी. कोठून पडतसे अक्षर ध्वनी श्रवणी आमुचे साधनी. पिशाचवाणी भवती पाहतसे घडी घडी चित्त दचकतसे. थरथरून हृदय एवढतसे आला गोरक्ष म्हणून. मगन आवडे सभा कणकासन मुख वाळले झाले म्लान. मग कोणी ऐकेना गायन चित्ती फार व्यापिले. चलो मच्छिंद्र गोरक्ष आया. जवळजवळ अक्षरे ही ऐकून या. तव दचकुनी गेली काया. काळीमा तेव्हा येतसे तव पाहुणी किलो दळा. हृदय पेटून चिंता नळा. काळिंबी काया म्हणून सकळा रोमांच उठती शरीरी. तव पाहुणी केलो तळा म्हणे महाराज तप्प पाळा. सुरंगरंगी मुख कमळा काळिंबिका वरी येली. रे म्हणे ओ मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी. मच्छिंद्र शिष्य गोरक्ष अवनी भय आहे तयाचे. तो परम पवित्र भक्त चुडामणी विषया नात्रे इंद्रे म्हणी. महाप्रतापे तपो खाणी बैरागी तो असे हो. अगीतो येतात तव पट्टणी नेईल माते स्वदेशावनी. मग तवर तिची सुख घ्यामिनी गोरक्षांकी नासेल. ऐसे एकदा किलो तळा मार्गशीर्षेचा खून गरळा. हृदय व्यापुनी चाळू लागला मुख कुकुमाविती पै झाली. मग तो रंग नाट्यकृती विरस होऊन नावडे चित्ती. हृदयालयी ते चिंता भगवती नादती झाली प्रत्यक्ष. नाट्यरंगाचा आनंद वेश बळली आवानीला एकाची भाष. मग रंग देवता पडून ओस उठवी आपुल्या ठाण्यात. जैसी पैसेंदवा फटे गाठी मग विरस्त होणी नासल्या गोष्टी. मिरवला हा तन्यायपोटी भय भयंता आतळे. परिती चतुर मैना किनी गायन सुर आव्हान कानी. तो मृदंग वायादी उठवणी ध्वनी चलो गुप्त गोरख आया. ऐसा नाद अक्षरस्थित किलोतळा भस्रवन करीत. मग बोलावणी कलावंत उत्तराते आराधी. म्हणे तव सारंगी संगीती वाजता ये उत्तम गती. परे आमूच्या साजक संग्रहावरती आजी पाहू वाजवणी. ऐसे एकता कलिंगा पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवणी. मग ती किलोतळा आज्ञापोनी साजानुनी ठेवीतसे. तोही साज पुढे घेऊनी वाजविते कुशळपणी. परी सुस्वर गाणत अक्षर पूर्ण तेची कारी पुन्हा पुन्हा. ते ऐकून मैनाकिनी मग सेविका फुले कलावंतीने कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठीमागे. ती ते सांगेन सेवती पुढारा वाद्य अक्षरे काढिती. त्याची नीती अक्षरस्थिती तुही बोलवी मृदंगा. पडदी वाजविता कलावंतीने तैसे अक्षर न येती कानी. मग पुढे तिचा हात धरून एकांताशी पै गेली. सलीलपणे चरणी माथा ठेवून पुसे तिसी वार्ता. माय तू कोण सांग आता सकळ संशय सोडवणी. जरी ही गोष्ट ठेवशी चोरून तरी तुझ्या गुरुशी आण. मातेमध्ये की प्रांजळपण कोण कोणाची तू अससी. ऐसी भूपीने बोलता वचन मनात विचारी गौरक्षण प्रकट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसत असे. मग बोलत झाला प्रांजळ वचन माये मिनसे सरता कामीन. श्री मच्छिंद्राचा प्रिय नंदन गोरक्ष नामे मिळवत असे. तरी श्री वेशनटी नारी नटनी निघो तव राजद्वारी. ऐसे ऐकत ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली. मग पुरुष परिधान आणून त्वरित श्री गोरक्षनाथाने सेवित. म्हणे तू माझा सुत भेटलासी दैवाने. पूर्वी नाथाने नामाविधान तव रूपी केले निवेदन होताची तन्मन प्राण. तव भेटी उदेले परी सांगू काय. जैसे सेविता का जगन्याय की ग्रही वत्स काननी गाय. परी प्राण वत्सा ठेवीतसे की जला वेगळे मासुळी. हो तारे गु पाहे पुन्हा जळी.
तन्नेही मोह काजळी लागली तुझ्यासाठी मज बारे. मग हाटक शृंगार करून व्यक्त जडित कोंदणी लेववित रत्नमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला. भरजरीचे कनकवर्णी परिधानीला चिरभूषणी मस्तकी मंदिल नवरत्ने शिरपेच वरी जडियेला. हस्ताग्री बाहुवट हेमकोंदणी लखलकाट स्वरभूषणी तेजवट शृंगारीला नाथतो. मग हस्त धरून किलो तळा ती झाली सभा मंडळा. त्याची मच्छिंद्रे देखील डोळा पुरुष व्यक्त कामिनी. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैसा आलाय तर निकट येता किलो तळे ते. हस्ते खुणावी कोण तो निकडे हस्त खुनी संगीती. पाहुणी म्हणे गोरक्ष जती तुमचा उद्देश धरून चित्ती. भेटी लागी पातला परी आज उद्याला दैवादित्य भेटला माझा प्राणसुत. सगळं राज्याचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा. आता सकळ काचणी फिटून गेली अंतकरणी. सकळ वैभव राजमाने संगोपिल बाळ हा. आणि पाठिंबा बळीवंत सौदर वडील गोरक्षनाथ. धाकटा मीन तुमचा सुत संगोपिला तयाशी. म्हणून समूळ माझी काजणी पेटून गेली दूर अवनी. वृद्धापकाळी चक्र पाणी कृपे विशीला आपणाशी. ऐसे बोलता मैना किनी गोरक्ष हास्य करी मनी. चित्ती म्हणे बळेची तरणी अधांधार शिरी भूपी तसे. आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासे असी वैभव. विधवे लागी कुंकुम ठेव खटाटोप कासया. की परिसा लागी कनक शृंगार की तक्री तुष्टती देव अमर. तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया. की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढून अंजुळीस. ते पयोब्धीस पाजूनी सुरस तुष्ट चित्ते मिरवला. की सकळमयीचा नृपनाथ अंजुळी धान्याचा गरजवंत. की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्या ते जाऊनी. तयाची न्यायी आम्हासी वैभव कायसे पद थोर राणीव. एरी जलपथसे आपुला भाव निसंग संग जाऊनी. पर्यासो कार्यपूर्ती ऐकून घ्यावी येवती मात. श्री गुरुमर्जी आली करतलात मारुलात वैभवासी. ऐसे गोरक्ष कल्पुनी मनी एरिकरी मच्छिंद्र मुनी. किलोत्रयचे शब्द ऐकूनी आसनाहुनी उठिला. अतिप्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी. करी कळूनी हृदय पोटी प्रेमे सद्गत आलिंगीला. मग कलिंगे ते पाचारून अमुपद्रव्ये दिले वसन. गौरवुनी तिचे मन स्वस्ताना ती बोळविले. एकीकडे मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट बैसुनी गोरक्षाती योगक्षेम पुसत असे. बद्रिकाश्रमी तपोराटी तितके सांगे गोरक्ष जेती कंटकाग्री पातांगुष्टी. 12 वर्ष संपादिली उपरी तप झाली या पूर्ण. माव करी उमार मन सकळे देवा बोलावून आतिथ्यही मिरवले. ऐशी झाली या तपराटी परित वियोग साईना पोटी. क्षणाक्षणा भोवनी कष्टी शोक करू रिगतसे. जयापदाचे होता स्मरण अंती जठर जाय विष्णून. म्लान वदनी ओस कानन दाही दिशा दिसतसे. मग उदकापासून जैसा मीन तरफडून देऊ पाहत प्राण. ते माझे अंतकरण दुःख डोही हिलावे. परिप्रारब्ध योग धारून येथे भेटले तुमचे चरण. आता गेली या प्राण एकाकी कदा न वसे मी. ऐसे एकता वचनयुक्ती पुन्हा धरितसे हृदयाप्रती. म्हणे वत्सा तुझ मागुती एकाकी कदा न करी मी. मुळी होन बाळपण तुवा न जाणिले मजविन. सगळं करुणी लालन स्थावरपणे मिरविले. जगा वेगळी जळ मासुळी विभक्त न होय कवने काळी. तेवी मम चित्त दरित तपोमवळी विभक्त झाला नाहीस. परी न व्हावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले. गोविले परी सदा फोले वैभव वाटे तुझ विनबा. बा भोजन करता षट्रसांनी तुझे स्मरण होतसे मनी. पातो घरास ठेविता आननी विश्वास मान वाटतसे. मग अश्रूंनी पूर्ण भरती नयन तुझ जवळे लागे माझा प्राण. मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभी राशी माझी या. मग ताप उपजे मनात आहा बाळकाशी टाकुनी वनात. आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निशिदिनी. बा तुझं वे न करिता तीर्थ भ्रमण. परी ओस दिशा भावे मन. मनात जल्पे वत्स टाकून कैसा आलो मी पापी.
ऐसे बोलता मात मग बोलत झाला गोरक्षनाथ, हे महाराजा माझी ऐके मात, तू ते सुत बहु असती, ज्या देशी करायला गमन ते तीच सुत कराल निर्मन, मग तुमच्या मोहाचे आवरण बाटले जाय महाराजा, पर एकची तू माझी आई, मन माझे एकची ठाई, मग जैसी गती पाहे जळावीन मीनाते, की अडका कुमुदिनी असती अपार, तो मोह करील कोणावर, परी कुमुदा तो एकची भीमित्र, सुका परी आनाया, की चंद्रा चकोर असती भोत, परी चकोरा एकची रोहिणी नाथ, त्याची नाही जननी माते, अससी एकची माते तू, जळात असती बहुत जळचर, परी जळचर असते एकची नेर, त्यांना मज माहेर, एकची मच्छिंद्र आराधिला, श्लाघ्य परुषा अन्य युवती, परी युवतीसी एकची पती, त्यांना कृपा मूर्ते माझे जीवन तू अससी, धनसी अपार असती चातक, परी चातकाशी घन तो एक, तेवी तू माते चरणी जनक, एकची अससी महाराजा, ऐसे म्हणून गोरक्षनाथा नेत्री आणि या स्वरूपात ते पाहुणी, अंतरिक्ष सुत प्रेमे हृदय कळवळला, म्हणे तानुला सत्य वचन, तुझं कोणी नसे मज विन, ऐसे म्हणून मुख चुंबन पूर्वाळूनी धरदिसे, मग सभास्थान विसर्जन पाकशाळेत उभयंता जाऊन, श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारेले भोजन झाले एकासनी, निद्रा करते उभयजनी, दिनोदयी स्नाने करूनी, एकासनी बैसती, एकांकी मिन्नात एकांकी गोरक्षसुत कनकासनी, राजसभेत घेऊन नाथ बैसती, जैसा वक्रतुंड शरानन घेऊन बैसे उमार मन, की माय यशोदी जवळी रामकृष्ण उभयंकी मिरवती, स्वतः एक कथन पुढे सुखे झाले संपन्न, ते पुढील अध्याय निरूपण होईल श्रुती श्रवण कीजे, ते मत्स्येंद्र उभय अंकी घेऊन सुतसुताची फेरील बाकी, शल्यानी वेष्टुनी सुखासनी हटके नित्य मिरवे मच्छिंद्र, नररिवशी झुंडी सुत नरमालू नाम जाते, तो श्री गुरु कृपे रसळ कथे ते निवेदिल श्रुतिया, स्वस्ति श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष कावे किमिगरा, सदा प्रसिद्ध भाविक सूत्र विशंतीमध्ये गोडहा, श्री कृष्णार्पणमस्तु, बोला पुंडलिकावर देवहारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, जय श्री नवनाथ महाराज की जय, श्री आदिगुरु श्री दत्तात्रेय महाराज की जय, जय श्री साईनाथ महाराज की जय, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन, कामना पूर्ती जय देव जय, रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओठी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया, जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन, कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सर सोन वक्र तुंद्रेतनी नैना, दास रामाचा वाटपाय सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना, जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन सोडणे मात्रे मन, कामना पूर्ती जय देव जय, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाईन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे ओवाळीन मनेन नाम, तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुद्रम तुमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा, करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि, अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे.